नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। पंचकोशाविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेतलं की प्रत्येक व्यक्ती ही पंचकोशांनी भारलेली आहेच। कोश म्हणजे संचित, संचय। मग ह्या अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, अगदी देहाला लागून असलेला अन्नमय कोश। म्हणून आहार महत्त्वाचा। 17व्या अध्यायात पण पहिला उल्लेख आहाराचाच आहे आणि मग बाकीच्या 3 आधारभूत असणाऱ्या जीवनातल्या घटकांचा उल्लेख आहे। आता आपल्याला ह्या पंचकोशांशी जोडून जे व्यक्तिमत्व म्हणजे कर्म, कर्ता याच्या आधारे जे सिद्ध झालं, ठसा म्हणून सातत्याने प्रकट होत आहे, त्या व्यक्तींचे गट पडणार। कारण सातत्याने व्यक्तिमत्व जसं संस्कारित होईल, विकसित होईल, त्यानुसार त्या त्या गटामध्ये ती व्यक्ती जाणार। उदाहरणार्थ, जो शिल्पकार आहे तोच काष्टकार नाही ना होऊ शकत। कास्तकार वेगळा, शिल्पकार वेगळा, लेखनिक वेगळा, प्रवचनकार वेगळा, हस्तकला करणारा वेगळा, त्या मातीची भांडी बनवणारा, कुंभार काम करणारा वेगळा। तेव्हा ज्या गुणांमध्ये सातत्याने हे पंचकोश संस्कारित होत राहतील, त्यानुसार ती व्यक्ती त्या गटाची प्रतिनिधी म्हणून मान्य होणार। 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे सांगूनच टाकलं ना, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। गुणांचा प्रभाव जो पंचकोशांवर होईल आणि संस्कारांनुसार हे पंचकोश ज्या कामासाठी सिद्ध होतील त्यानुसार व्यक्तींचे समुदाय तयार होणार, व्यक्तींचे गट प्रस्थापित होत जाणार। मग त्याविषयीच आता पुन्हा एकदा या 18व्या अध्यायामध्ये भगवंत, कारण मागच्या श्लोकामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या श्लोकात आपण लक्षात घेतलं, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः। 3 गुणांपासून मुक्त कोणीही भूतमात्र देवांसकट सगळे नाहीत। मग आता आपल्याला आणखी बारकाव्यानिशी याविषयी जाणलंच पाहिजे ना, भूतमात्रांविषयी। म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये याविषयी भगवंत काय विवेचन करतायत ते समजून घेऊया। आधी ऐकले पाहिजेत श्लोक। ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः शमोदमस्तपश्शौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजं शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं
कृषिगौरक्ष्य वाणिज्यं वैश्यकर्मस्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्ध्य लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्त्या लभते पराम. आता आपण लक्षात घेतलं, पहिला श्लोक ऐकला. भगवंतांनी थेट व्यक्तींचं वर्गीकरण ज्या गटांमध्ये संस्कारांमुळे आचरणातून जे प्रतिबिंबित होणार ते कर्म आणि त्रिगुणांचा प्रभाव या दोन्हीचं एकत्रीकरण योग साधून सातत्याने व्यक्ती जे कर्मामधून प्रतिबिंबित करणार त्यानुसार व्यक्तीचा गट निश्चित होणार. जसं एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना क्रायटेरिया लावला जातो ना, एंट्रन्स टेस्ट आजच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, ती घेतली जाते. आणि त्यासाठी आधी कोणत्या गटाची मी एंट्रन्स टेस्ट द्यावी, माझा कल कोणत्या बाजूला आहे हे जाणण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट, हे सगळे आजचे शब्द बोलते हां मी, ती पण हल्ली घेतली जाते ना. म्हणजे सातत्याने माझ्या पंचकोशांवर कसले संस्कार झालेले आहेत, कोणत्या कामासाठी माझे पंचकोश सिद्ध होत आहेत हे जाणणार ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये, कारण ते बाहेर प्रतिबिंबित आचरणाद्वारे होणार आहे. म्हणून ॲप्टिट्यूड टेस्ट मला अशा प्रकारे माझ्याच व्यक्तिमत्वाची ओळख कोणत्या दालनामध्ये मी प्रवेश करावा यासाठी मिळू शकते. आणि मग त्यानुसार मी जेव्हा प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला जाईन तेव्हा मला एंट्रन्स टेस्ट द्यायची, म्हणजे मग तोच गट माझा कन्फर्म होणार. खरं आहे ना आजच्या भाषेत? अशी ही गीता सार्वकालिक आहे बरं. मग आपल्याला याच्यामध्येच पहिल्या श्लोकामध्ये कळून गेलं की ॲप्टिट्यूड टेस्ट, एंट्रन्स टेस्ट आणि मग कन्फर्म एंट्री. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः स्वभाव प्रभवै गुणैः. गुणांच्या प्रभावामुळे जो स्वभाव आचरणातून प्रतिबिंबित होणारा संस्कारित झालेला त्या स्वभावानुसार व्यक्ती आचरण करते आणि मग त्यानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, विशाम म्हणजे वैश्य आणि शूद्र हे 4 गट एंट्रन्स टेस्टसाठी खुले आहेत सर्वांना.
मग जर मला ब्राह्मण गटामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मी काय काय क्रायटेरिया, जसं असतं ना की 10वी पास, 10वी 60% गुणांनी उत्तीर्ण, 12वी पास, 12वी 50% गुणांनी उत्तीर्ण, किमान पदवीधर वगैरे वगैरे सगळे बारकावे असतातच ना. मग तसं इथे ब्राह्मण गटामध्ये जर मला प्रवेश घ्यायचा असेल तर कोणते क्रायटेरिया मी पूर्ण केलेले असायला हवेत. क्षत्रिय गटामध्ये जायचे असेल तर आता कोणते क्रायटेरिया पूर्ण केलेले कळणार कसे? माझ्या आचरणाद्वारे कळणार. म्हणून माझ्या आचरणाद्वारे काय काय प्रतिबिंबित व्हायला हवं म्हणजे मी ब्राह्मणाच्या दालनामध्ये प्रवेश करू शकते, मग मी क्षत्रिय दालनामध्ये शिरू शकते, मग मी वैश्य दालनामध्ये जाऊ शकते किंवा शूद्र दालनामध्ये जाऊ शकते. सर्व दालनं सर्वांसाठी खुली आहेत. ओपन टू ऑल असतं ना, असंच मुक्त विद्यापीठ तसंच आहे हे. संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी असं खुलं विद्यापीठ आहे. संस्कारित व्हा. ज्या गटात प्रवेश हवा असेल त्या गटामध्ये प्रवेश मिळवा आणि त्या गटामध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा वरची श्रेणी मिळवायची असेल तर सत्व रज तम गुण आहेतच ना. मग त्या गुणांचा प्रभाव ज्याप्रमाणे असेल त्या प्रमाणात त्या गटातली तुमची श्रेणी ठरेल आणि नाही जमलं त्या श्रेणीला तर या खाली दुसऱ्या गटामध्ये. हेच घडतं ना व्यावहारिक जीवनामध्ये. मग कसले आलेत ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य शिक्के? हे शिक्के जातीचे नाहीच आहेत. हे शिक्के कुठल्या धर्माचे मर्यादित नाही आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी अपग्रेड होण्यासाठी, या दालनातून त्या दालनात प्रवेश सहजपणे मिळवता येण्यासाठी संस्कारित कसं व्हायचं, संस्कारित झाल्यानंतर सातत्याने ते रुजू कसं करायचं आणि आचरणातून प्रतिबिंबित कसं करायचं हे स्पष्ट करणार आहेत. बघूया एका पाठोपाठ एक फक्त क्रायटेरिया आपण समजून घेऊया. शमो दमस्तपशौचं शांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजं. स्वभावजं म्हणजे संस्कारांनी सातत्याने कर्माद्वारे प्रतिबिंबित होणारे. ब्रह्म गटात जायचं असेल, ब्राह्मण गटात जायचं असेल तर शम संयमितता, दम इंद्रिय निग्रह, तप सातत्याने हे राहिलं पाहिजे. शम दम हे सातत्याने आचरणातून प्रकट झालं पाहिजे. शांती, क्षमाशीलता आणि आर्जवम विनयशीलता, अहमन्यता नको. ज्ञानं विज्ञानमास्तिक्यम ज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोश यांचा परिपोष तुष्टी झालेली असायला हवी. आस्तिक्यम हे संपुष्ट असायला हवे, तुष्टी झालेली असायला हवी, तर सहज तुम्ही या दालनामध्ये प्रवेश घेऊ शकता. आता क्षत्रिय दालनामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर काय काय मला अंगीकारायला हवं, अंगीकारायला म्हणजे आता आपल्याला समजलंय की संस्कारित होऊन सातत्याने स्वभाव वृत्ती बनून गेली पाहिजे आणि आचरणातून प्रतिबिंबित झाली पाहिजे. मग काय काय झळकलं पाहिजे क्षत्रिय होण्यासाठी? शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्यपलायनम् दानमीश्वर भावश्च क्षात्रकर्मस्. बस काय काय हवं? शौर्य, सोपी गोष्ट नाही आहे हो. तेज, प्रभाव पाडण्याची क्षमता पाहिजे. सैनिक नुसता उभा राहिला तरी त्याच्या त्या देहबोलीतून केवढं तेज, त्याच्या हातात शस्त्र असायला हवीत, अस्त्र असायला हवीत, गरजच नाही आहे. नुसत्या देहबोलीतून व्यक्ती क्षत्रिय, शौर्य, तेज, धृती, दृढनिश्चयी आहे की नाही? युद्धेच्या अपि पलायन, नाहीच पळणार माघारी, समोरासमोर प्रसंगाला भिडणारी व्यक्ती आहे की नाही हे देहबोलीतून व्यक्त होतं. आणि देहबोली केव्हा ओळखता येते? जेव्हा ती सातत्याने संस्कारित होऊन आचरणातून प्रतिबिंबित होईल तेव्हाच उलगडा होतो ना. तेच याच्यात सांगून दिलंय. दानम ईश्वर दाता असते.
सहजपणे जे आहे ते संक्रमित करण्यासाठी, वितरित करण्यासाठी रक्षणाचं काम करायचं सोपी गोष्ट नाही आहे. ईश्वर भाव पाहिजे, त्याच्यामध्ये निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि समर्पण पाहिजे, तेव्हा ईश्वर भाव जागा असतो. देशाप्रती समर्पण असेल तर क्षत्रिय आपोआप तुमच्या देहबोलीतून क्षत्रियत्व वृत्ती प्रकट होते. त्यामुळे ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व आणि शूद्रत्व ह्या सगळ्या वृत्ती आहेत. क्षत्रिय असेल तर त्याला नम्रपणे सेवाभाव, म्हणून तर सैन्यामध्ये परिचारक किंवा परिचारिका वेगळी कॅटेगरी आहे ना हो. सगळेच क्षत्रिय म्हणजे बंदूक हातात घेऊन लढतात का? नाही ना. पण परिचारकांना, त्यातल्या डॉक्टर्सना आघाडीवरच असावं लागतं ना. पण त्यांच्या कामाचं स्वरूप वेगळं असतं, त्यांची वृत्ती सेवाभावी असावी लागते, तेही दृढनिश्चयी असावे लागतात. पण वेळेला चाणाक्षपणे इलाज काय करायचा हे त्यांना उलगडावं लागतं. तेव्हा क्षत्रिय वेगळा, शूद्र वेगळा, ब्राह्मण वेगळा आणि वैश्य वेगळा असणारच ना. मग वैश्याचे क्रायटेरिया कोणते आहेत सांगून दिले पुढच्या श्लोकात. कृषी गौरक्ष वाणिज्यं वैश्य कर्म स्वभावजम. कृषी गौरक्ष्य, गौ म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा रक्षण करता, आणि गौ म्हणजे गाय. गाय म्हणजे जे अहिंसक वृत्तीचे आहेत. उगीच्या उगीच कोणाला लुबाडायची वृत्ती नको, कारण वैश्य संस्कारांमध्ये तो धोका असू शकतो. म्हणून कृषी आणि गौरक्ष. शेतकऱ्यांनी संचय करायचा आहे. आज सध्याच्या काळात बघतो आपण आंदोलनं, आमच्याच पोळीवर तूप, आम्हालाच पाहिजे. शेतकरी प्रत्यक्षात नसतातच त्याच्यात. म्हणून कृषी म्हणजे प्रत्यक्ष शेतकरणारा जो आहे तो, अरे पक्ष्यांना सुद्धा खाऊ मिळावा, गोफण फिरवायला येतो, पण पक्ष्यांचा चिमणचारा नाही तो चोरून घेत, तो त्यांना राहतोच. जमिनीला पुष्टता यावी म्हणून तो प्रयत्नशील राहतोच. पंचमहाभूत संपृष्ट होत राहावीत म्हणून हा कृषीवल प्रयत्न करतोच. त्याला म्हणायचं वैश्यकर्म. देवाणघेवाण, नुसतं घेत राहणं नाही आहे. म्हणून गौरक्ष. माझी इंद्रिय संयमित राहिली तर देवाणघेवाण जमेल, माझी इंद्रिय सजग राहिली तर कुणाला द्यायचं ह्याचा निर्णय करता येईल. आणि गौ म्हणजे जे अहिंसक आहेत, ज्यांच्या पालन पोषणाचं, रक्षणाचं दायित्व स्वीकारायला हवं आहे आणि जे मी सहज करू शकणार आहे कृषीच्या माध्यमातून किंवा अन्य व्यवसायातून, तेही करण्यासाठी मी सिद्ध असणं हे वैश्यकर्माचं, वैश्य दालनांमध्ये प्रवेशासाठी हे क्रायटेरिया आहेत. आता शूद्र पुढच्या चोळीत देऊन टाकलं. परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभा एकमेव स्वभाव हवा. परिचर्यात्मक, समर्पित वृत्तीनी परिचर्या. परिचर्या, परी म्हणजे सतत्याने, सभोवताली, कोणत्याही क्षेत्रामध्ये आचर्या, आचरण असं पाहिजे की समर्पित वृत्तीने प्रतिबिंबित होणारं, त्याला म्हणायचं शूद्र. मग सैनिक हाही परशूद्र आहे, ब्राह्मण हाही शूद्र आहे, वैश्य हाही शूद्र आहे, शूद्र हाही ब्राह्मण आहे. कारण परिचर्या कुठे रुजू करायची याचं ज्ञान त्याला हवं आहे. ज्ञान विज्ञान मास्तिक्यम. सैनिकांनी, क्षत्रियांनी कोणाचं रक्षण करायचं आहे, कशाचं दायित्व निभावायचं आहे, ज्ञान विज्ञान मास्तिक्यम. आणि त्याच वेळी देवाणघेवाण, दानमीश्वर भाव. म्हणजे सगळे चारही दालनं इंटर रिलेटेड आहेत. या दालनातून त्या दालनात मुक्त प्रवेश आहे. ज्या वेळी ज्या गुणांच्या प्रभावाने जो प्रतिबिंब आचरणातून उमटेल त्यावेळी तो वर्ण त्या व्यक्तीचा असणार. तेव्हा कुठेही ज्या चुकी, ज्या रूढी परंपरा जातीशी जोडल्या गेल्या त्याच्याशी याचा संबंध नाही, हे गीता आवर्जून भगवंत स्वतः सांगून देत आहेत. पुढच्या श्लोकांमध्ये काय सांगून दिलंय बघा.
मग आता या चारही दालनांमध्ये मुक्तपणे प्रवेश मिळवायचा असेल तर कर्म महत्त्वाचं आहे, आचरण महत्त्वाचं आहे. म्हणून आता पुढच्या श्लोकांमध्ये ह्या आचरणाविषयीच सांगून दिलेलं आहे. आता सगळा फोकस कशावर आहे? वर्णांचा फोकस संपला. त्याच्या आधी सात्विक राजस तामस म्हणजे गुणांचा फोकस झाला, प्रभाव. आता फोकस आहे तो हे सगळं डबोल संचित गाठीशी घेऊन कर्माविषयी जाणून घ्यायचं आहे. म्हणून पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये आता कर्माविषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकला. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतस्सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. किती वेळा कर्मशब्द आलाय बघा याच्यात. दोन्ही ओळींमध्ये कर्मशब्द आहे. आणि स्वे स्वे कर्मण्य अभिरत. अभिरत म्हणजे पूर्णता, मग्न, लीन, गुंग, रत होऊन जायचं. हो, स्वे स्वे कर्मणी, जे ज्यावेळी मी कर्म आचरतोय त्या कर्मामध्ये तल्लीन होऊन जायचं. बस. संसिद्धी लभते नरः, आपोआप समग्र सिद्धी, समग्र समृद्धी, समग्र यश आपोआप प्राप्त होतं. नरहा, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे अशा प्रकारे कर्म रुजू करण्याचं त्याला सिद्धी प्राप्त होणारच. सिद्धी म्हणजे अनुभवांची समृद्धी, व्यक्तिमत्वाची विकसित परिमिती. आयाम आहेत व्यक्तिमत्व विकसनाचे. सिद्धी म्हणजे व्यक्तिमत्व विकसनाचा पुढचा टप्पा गाठायचा आहे. व्यक्तिमत्वाची पुष्टी झाली पाहिजे. अनुभवांनी व्यक्ती संपन्न समृद्ध होत गेली पाहिजे. विकसनाचे विविध पैलू आचरणातून प्रकट होत राहिले पाहिजे. त्याला म्हणायचं संसिद्धी. आणि ती प्राप्त होऊ शकते, लभते किंवा स्वकर्मनिरत सिद्धी. स्वकर्मनिरत, स्वकर्म म्हणजे स्वधर्म, माझं दायित्व ज्यावेळी जे आहे ते निभावताना. मी ज्या भूमिकेत असेल त्यावेळी माझं दायित्व वेगळं असणार आहे ना. व्यक्ती म्हणून आपण अनेक भूमिका निभावत असतो. मग जी भूमिका ज्या कर्मामध्ये असताना निभावत असू त्यावेळचं जे दायित्व आहे त्याला म्हणायचं स्वकर्म. ते जर निरत म्हणजे पूर्णतया समर्पित होऊन करत असू तर निश्चितपणे मिळवता येते. कशी? यथा विन्दती तच्छृणु. मी सांगतो ना तुला की ती सिद्धी कशी वाटायला येते, कशी मिळत जाते. पुढच्या श्लोकात सांगून दिलं. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. तम अभ्यर्च्य, अभिअर्च्य, अर्चक म्हणजे पूजन करायचं आहे. अभि म्हणजे समत्व, समग्रपणे जे जे मला प्राप्त झालेलं आहे, जे वरदान स्वरूप देऊन ठेवलेलं आहे परमात्म्याने, त्याचीच अर्चना करायची आहे. त्याचंच घेऊन त्यालाच अर्पण करायचं आहे. मग हे त्याचंच घेऊन त्याला अर्पण करताना आपलं म्हणून काही शिल्लक राहील का? नाहीच आहे ना माझं काही. त्यालाच म्हणायचं विश्वास, श्रद्धा, निष्ठा, भक्ती, पूर्णतया समर्पण. तेच या श्लोकात सांगून दिलं. यतः प्रवृत्तिर्भूतानां, प्राणीमात्रांची अशा प्रकारची प्रवृत्ती म्हणजे स्वभाव होणं आवश्यक आहे. वृत्ती स्थिर झालं पाहिजे. येन सर्वमिदं ततं, कुठे ही वृत्ती स्थिर करायची आहे? ज्यानं हे सर्व व्यापलेलं आहे. ततं सर्व सृष्टीमध्ये व्यापून. विष्टभ्यामिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत. 10व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय ना. मग ज्यानं हे सर्व व्यापलेलं आहे त्याच्या प्रती प्रवृत्ती, माझी वृत्ती लीन, अभिअर्च, लीन राहायला हवी. केव्हा केव्हा? हर क्षणी. कारण कोणताही क्षण कर्म केल्याविना राहूच शकत नाही आपण. म्हणजे प्रत्येक क्षणी माझी वृत्ती अशी लीन, तल्लीन, तद्रूप, समर्पित असायला हवी. आणि हे कळणार कसं? मी म्हणून चालेल माझी वृत्ती तद्रूप आहे, समर्पित आहे? नाही चालणार. स्वकर्मणा, आचरणाद्वारे ही प्रवृत्ती प्रकट व्हायला हवी. व्यापकत्व जे सर्व समावेशक आहे, सृष्टीला व्यापून राहिलेलं आहे, त्याच्यापर्यंत ती पोहोचायला हवी आचरणातून. मग विन्दती मानवः,
मग जी सिद्धी अपेक्षित आहे ना तुला, यत्र तत्र सर्वत्र, त्याची जाणीव आपोआप जागेल. अजून पुढच्या श्लोकांत सांगून दिलं, हे करत असताना काय काय वाट्याला येऊ शकतं. सोपी नाही ना वाट, कोणतीच वाट सोपी नसते हो. चढ उतार खास खळगे हवेतच ना. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी काय सांगून दिलं, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात. 3ऱ्या अध्यायात पण ही ओळ आली आहे. कोणत्या श्लोकात बघा शोधून. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. किल्बिषम आधीच्या अध्यायांमध्ये पण शब्द येऊन गेला, त्यावेळी अर्थ स्पष्ट केला आहे. किल्बिषम म्हणजे अस्वस्थता. न आपनोती, अस्वस्थता वाट्याला येणारच नाही. केव्हा येते हो वाट्याला अस्वस्थता? कर्म कुर्वन, कर्म आचरल्यावर अस्वस्थता. मी केलं ते बरोबर केलं आहे का? मी करतोय ते बरोबर आहे का? मी पूर्वी केलं होतं ते बरोबर होतं का? उद्या करणार आहे ते बरोबर असेल का? कर्माशी सगळे प्रश्न निगडीत ना. मग अस्वस्थता. म्हणून स्वभावनियतं कर्म कुर्वन, जी वृत्ती माझी स्थिर झालेली आहे, आधीच्या समजून घेतला आपण कोणती वृत्ती स्थिर व्हायला हवी. जी वृत्ती स्थिर झालेली आहे त्यानुसार जे दायित्व मी निभावतो आहे, ज्या भूमिकेमध्ये मी स्थिर झालो आहे, त्या भूमिकेला न्याय देताना, त्यानुसार कर्म आचरताना मी कर्म रुजू केलं तर अस्वस्थता वाट्याला येणार नाही. मग भले ते कर्म विगुण असेल सामाजिकदृष्ट्या किंवा श्रेष्ठ असू शकेल, पण दुसऱ्याचं श्रेष्ठ आहे आणि माझं कनिष्ठ आहे ह्या तराजू हातात घेऊन काम करायचं नाही आहे. संतुलन तेव्हा साधलं जाईल जेव्हा स्थैर्य असेल. तेव्हा स्थैर्य महत्त्वाचं आहे. संतुलन आपोआप होत राहतं. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं आहे की हे संतुलन बिघडतं केव्हा, विगुण श्रेष्ठ हे केव्हा जाणवायला लागतं. पुढच्या श्लोकात सांगून दिलं आहे, सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सहज म्हणजे नियत, दायित्व म्हणून जे वाट्याला आलेलं कर्म आहे, स्वधर्म म्हणून जे कर्म करायचं आहे त्याला म्हणायचं सहज कर्म. मग ते कर्म सदोषमपि न त्यजेत. सदोष म्हणजे विगुण वाटणारं. सदोष म्हणजे दोषयुक्त नाही आहे. कुठलंच कर्म कधी दोषयुक्त नसतं, पण आपण मात्र त्या कर्माचं फलित दोषयुक्त मिळू शकेल हा विचार करतो आणि म्हणून ते कर्मच दोषयुक्त आहे असं आपल्याला वाटायला लागतं. 18व्या अध्यायाचा पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये प्रत्येक कर्म दोषयुक्त आहे म्हणून त्याग करता येईल का हो? जेवण कर्म आणि जे यज्ञकर्म आम्ही म्हणतो, कारण ते दोषयुक्त नाही आहे हे आम्ही जाणतो, आमची संस्कृती जाणते, पण प्रत्येक कर्म दोषयुक्त आहे असं समजून मी जर आहार घेणं टाळणं तर माझा अन्नमय कोश परिपुष्ट होईल. जे बघायचं आहे ते दोषयुक्त आहे म्हणून मी बघायचं सोडून दिलं तर मी ज्ञानवर्धन करू शकेन, व्यक्तिमत्व विकसन होईल. त्यामुळे दोषयुक्त असलं तरीही नियत कर्म जे आहे ते टाळायचं नाही आहे. का नाही टाळायचं? कारण निसर्ग नियम आहे हो. धूमेना अग्निरिवावृता. जेव्हा अग्नी प्रज्वलित व्हायला सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला धूम असतो, धूमच असतो. धूम म्हणजे धूर. जिथे धूर आहे तिथे अग्नीची ठिणगी आहेच. आवृता, धूम त्याला झाकळून ठेवतो. कोणाला? तेजाला. अग्नी ठिणगी तेज आहे ना, त्याचा प्रभाव असतो, पण त्याला झाकळून ठेवण्याचं काम धूर करत असतो. तसं जर दोष आपल्याला कर्मामधले दिसायला लागले तर तो धूर आहे आणि हे कर्म आपण करत गेलो तर प्रभाव वाढणार आहे हे जाणायचं आहे. हा निसर्ग नियम आहे हे लक्षात घ्यायचं आहे. धूमेन अग्निरिवावृता. ठिणगी प्रज्वलित व्हायची असेल तर धूर बाजूला सारावा लागतो आणि धूर बाजूला सारण्याचं कर्म व्यक्तीनेच करावं लागतं. म्हणून कर्म दोषयुक्त आहे असं मानायचं कारण नाही, विगुण आहे असंही समजायचं कारण नाही. जे दायित्व म्हणून मला निभावायचं आहे ते कर्म निष्ठापूर्वक समर्पित वृत्तीने तेजप्रभाव प्रतिबिंबित होण्यासाठी करत राहिलं पाहिजे.
मग पुढच्या श्लोकात सांगून दिलं. सोपा आहे पुढचा श्लोक. काय सांगून दिलं? असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. मग ते कर्म करताना आपोआप कोणते गुण प्रकर्षाने प्रकट होतील? असक्त बुद्धी. मग आमच्या बुद्धीमध्ये कुठलाही लोभ, कामना, मोह, वासना छे असक्त निर्लिप्तपणे अलिप्तपणे आमची बुद्धी प्रकाशित होऊन आचरणातून प्रतिबिंबित होऊ शकते. असक्त बुद्धी सर्वत्र म्हणजे कोणत्याही प्रकारचं कर्म आचरत असताना वृत्ती बनून आमची बुद्धी अशा प्रकारे प्रकट होईल. चितात्मा विगत स्पृहा. स्पृहा म्हणजे लालसा. लालसा उरणारच नाही हो. मग किलबिष कसं आहे? मग अस्वस्थता कुठली? जर मला काही मिळवायचंच नाही आहे तर मग अस्वस्थता राहीलच कशाला? छान हे 2 गुण अंगीकारता आले, वृत्ती बनून स्थिरावले. कोणते 2 गुण? एक विगत स्पृहा आणि एक असक्त बुद्धी सर्वत्र. ताडून बघायचं आहे आपलं. आपण आचरण करत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की माझ्या बुद्धीमध्ये कुठे आसक्ती नाही आहे ना या कर्माविषयी, त्याच्या फलिताविषयी. कर्माविषयी आसक्ती असेल तर अहमपणा, ममत्व, अधिकार. आणि कर्मफलाविषयी आसक्ती असेल तर लोभ, मोह, स्पृहा, लालसा. म्हणून बरोबर एवढे 2 गुण अंगीकारता आले की जे म्हणून आपण कर्म करू ते कर्म काय शिक्का बसलेलं असेल? नैष्कर्म्य सिद्धी. मग मला सिद्धी मिळेल. त्या कर्माचं फलित म्हणून त्या कर्मावर शिक्का कोणता बसेल? नैष्कर्म्य. कर्म करूनही अलिप्तता. कारण कर्म करणारा मी नाहीच आहे. 4थ्या अध्यायामध्ये याविषयी भगवंतांनी स्पष्ट केलं आहे. आपणही तेव्हा समजून घेतलेलंच आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये निष्क्रियता भगवंतांनी सांगितली. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. प्रकृतीचे गुण कर्म करून घेतातच. त्याला पर्यायच नाही आहे. एकदा व्यक्ती साकार झाली की निष्क्रिय राहूच शकत नाही. म्हणून निष्क्रियता हे कृतीशी जोडलेलं आहे, आचरणाशी जोडलेलं आहे. आणि नैष्कर्म्य हे स्वभावाशी, वृत्तीशी जोडलेलं आहे. त्यासाठी आपल्याला अनुशासित व्हावं लागतं, स्वयंसिद्ध व्हावं लागतं, स्वयंशिस्त अंगीकारावी लागते आणि धृत्युत्साह समन्वित व्हावं लागतं. करता कसा पाहिजे सांगून दिलंय ना. मग नैष्कर्म्य सिद्धी जर मिळवायची असेल, कर्म करूनही करता मी नाही हे जसं परमात्मा सांगू शकतात तसं प्रत्येक कर्मातून आपल्याला ACD फॉर्म्युला डिटॅच होता यायला हवा असेल. संन्यासेन अधिगच्छति. नैष्कर्म्य केव्हा प्राप्त होईल? संन्यासेन. त्याग आणि संन्यासमधला फरक सुरुवातीलाच लक्षात घेतला आहे. त्याग ही कृती आहे आणि संन्यास ही वृत्ती आहे. तेव्हा निष्क्रियता कृतीशी जोडलेली आणि नैष्कर्म्य वृत्तीशी जोडलेलं. त्यामुळे कृती आणि वृत्ती यांच्यामध्ये उक्ती असते, वाचा असते. त्यामुळे वाणीने बोलून उपयोग नाही. मी निष्क्रिय आहे का सक्रिय आहे? वाणीने बोलून नाही, आचरणातून प्रतिबिंबित. आणि नैष्कर्म्य हे वृत्ती आहे, उक्तीच्या पल्याड. म्हणून वाणीने नैष्कर्म्यता नाही दाखवू शकत. ती वृत्ती असली की ती आचरणातून प्रतिबिंबित होणार. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून दिलं, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. अशा प्रकारचं यश, नैष्कर्म्यता ही अंगीकारली गेली की मग पुढचं काय आहे? ब्रह्मप्राप्ती. विज्ञानमय कोशापर्यंत आपली धाव पोहोचली. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे विज्ञानमय कोशाच्या पल्याड जाणं. कारण विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आहे आणि नैष्कर्म्य त्याच्या पल्याड जाणार आहे, पण ती प्रमाणातून सिद्ध होणार आहे. म्हणून आनंदमय कोशाकडे हळूहळू वाटचाल. ब्रह्म त्याविषयी मी आता समासेन स्पष्ट करतो, पण थोडक्यामध्ये विवरण करतो की ही संन्यासेन निष्कर्म्य स्थिती कुठून मार्ग हिचा प्रशस्त होतो?
सुरुवात कुठून होते, कशी होते व्यक्तीची, की ज्यामुळे ती नैष्कर्म्य स्थितीपर्यंत पोहोचू शकेल, ती वृत्ती बाणवू शकेल स्वतःमध्ये, त्याविषयी मी आता तुला थोडक्यामध्ये सांगतो, असं भगवंत स्वतःच म्हणतात. निष्ठा ज्ञानस्य या परा. निष्ठा म्हणजे मार्ग. कुठून सुरुवात होते त्या मार्गाची मी सांगतो हां तुला. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन विषयां त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवा कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. वैराग्य, अभ्यास, शब्दादीन विषय त्यक्त्वा म्हणजे कृतीतून प्रकट झाले पाहिजेत. हे सगळे शब्द आधीच्या श्लोकांमध्ये, आधीच्या अध्यायांमध्ये येऊन गेलेले आहेत. विशुद्ध बुद्धीने युक्त. विशुद्ध म्हणजे सात्विकच्याही पल्याळ. शुचित्व. धृती आत्मानं. धृती म्हणजे दृढनिश्चय, धारणा. राग द्वेष. राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे द्वंद्व, व्युदस्य त्यागून टाकायचा आहे. आणि काय करायचं आहे? विविक्त सेवी. 13व्या अध्यायामध्ये याच अर्थाचा वेगळा शब्द आलेला आहे. विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी आहे ना. विविक्त देश सेवित्व रतीही जनसंसदी असं 13व्या अध्यायात म्हटलं. आणि इथे विविक्त सेवी लघवाशी यतवाक्काय मानसा. वाचा काया मने या सगळ्यावर यत म्हणजे नियंत्रित पाहिजे. त्यालाच आपण स्वयंशिस्त अनुशासन म्हणतो ना. आणि लघवाशी म्हणजे मिताहारी. आहार म्हणजे आता 17व्या अध्यायात आपण सगळं समजून घेतलं आहे. पुन्हा नको आहे विशेषण, आपल्याला समजून घ्यायची गरज नाही. ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. पूर्णत्वानी वैराग्य, डिटॅचमेंट. मग काय आणखी कशाचं काय दूर सारलं पाहिजे? वैराग्य कशापासून घ्यायचं? अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममशांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकारं बलं दर्पं काम क्रोध परिग्रहं. सगळे शब्द 16व्या अध्यायात आपण वापरलेत. त्याचं विश्लेषण पण केलं आहे, विवेचन पण समजून घेतलं आहे. विमुच्य दूर सारायचे. तो नकोच इथे मला जवळ. कोणत्याच कोशामध्ये यांना स्थान नाही. मग काय मिळेल? निर्मम. ममत्व नको आहे ह्या कशाबद्दलच. शांती. ब्रह्मभूयाय कल्पते. मग ती जाणीव वृद्धिंगत होईल. कोणती? आनंदमय कोश माझ्याच जवळ आहे, माझ्याच सान्निध्यात आहे आणि तो मला पुढच्या मार्गासाठी प्रेरित करणार आहे, नंद गतिमान करणार आहे याची जाणीव होईल. त्याला म्हणायचं ब्रह्मभूय कल्पते. आणि मग अशी व्यक्ती जी ब्रह्मभूय जाणीव विकसित झालेली आहे, आनंदमय कोश ज्या व्यक्तीला गवसलाय की तो माझाच एक भाग आहे व्यक्तिमत्वाचा, हे ज्याला गवसलं, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. मग ती व्यक्ती कधी व्याकुळ होतच नाही. हो, अर्जुन व्याकुळ झालाय ना, किंग कर्तव्य मूढ झालाय ना. म्हणून भगवंत सांगतायत, एकदा तू ह्या सगळ्या कुंपणांमधून बाहेर पडलास ना, नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत पोचलास ना, की मग तुला प्रसन्नात्मा, प्रसन्नतेचा आविष्कार सतत गवसत राहील. न शोचती न कांक्षती. मग कुठली अपेक्षा आकांक्षा उरणार नाही, व्याकुळता तुला स्पर्श करणार नाही. आणि मग काय? भक्तिमयी परांकृत्वा. आणि मग तू समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्त्या लभते पराम. मग तुला सगळ्या प्राणीमात्रांमध्ये बाहेरच्या व्यक्तिमत्वाकडे तुझं लक्षच नाही राहणार रे. त्या साकारतेकडे तू बघणारच नाहीस, तू त्यात गुंतणारच नाहीस. एक्सरे जसा थेट जाऊन भिडतो तसं तुला त्या प्रत्येकातला आत्मा दृग्गोचर होईल. समस्सर्वेषु भूतेषु मीच आहे याची जाणीव होईल. आणि मद्भक्त्या लभते पराम. श्रेष्ठ अशा समर्पित वृत्तीचा जागर तुझ्या देहाच्या अणुरेणूमध्ये व्हायला लागेल. केवढी खात्री भगवंत देऊन देतात.
नैष्कर्म्य सिद्धी याला म्हणायचं. निष्क्रियता जी व्यक्तीला गुणांमध्ये बांधून ठेवते, अगदी सत्वगुण असला तरी निष्क्रियता आहे. मला आता मिळालंय सगळं, मी कशाला आणखीन, निष्क्रियता. पण नैष्कर्म्य मद्भक्तिर् लभते पराम या स्थितीकडे घेऊन जाते. तेव्हा आपल्यालाही प्रवास करायचा आहे त्या स्थितीच्या दिशेने. त्यासाठी या व्हिडिओमध्ये लक्ष घालून बारकाईने पुन्हा पुन्हा ऐकून चिंतन मनन करायला हवंच. आणि मग पुढचा प्रवास, पुढचा टप्पा भगवंत आपल्याला काय सांगणार आहेत, अर्जुनाला अजून प्रगल्भतेच्या वाटेवर कसे घेऊन जाणार आहेत. खरोखरच अतर्क्य आहे ना ही वाट. चोखाळायला मिळाली आपल्याला तर मिळेल ना. त्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बघायला हवा. पण आत्ता मात्र हा व्हिडिओ या ठिकाणी संपन्न करूया. आवडला असला तर जरूर लाईक करा. शेअर तर आपण करत असालच. आणि हो, जर आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसलात तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.